त्यांचं जेवण राहिलं ना ग. पण तुम्हाला मी व्हिडिओ सांगितलं होतं तिची तब्येत बी आता सुधरत. आणि विशेष म्हणजे काय माहिती का की तिला छाती अशी दाबल्यासारखी व्हायची, श्वास घेता येत नव्हता नाही का. आजीचा ताट उचलून आणि इकडे चल. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना, स्वागत आहे आपल्या वैशी सुदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मस्त व्हिडिओला प्रतिसाद देत आहे सगळे. आता इकडं येण्याचा, वैष्णवी तिकडं जाण्याचा, माहेरी जाण्याचा, सगळ्या अशा गमती जमती सगळा असा गोंधळ झालेला आहे. सगळा गोंधळ उडाला होता. त्यात बिमार पडणं हे ते सगळं असं परेशानी, पण ते सगळं जण पॉझिटिव्ह घेतलं सगळ्या गोष्टी आणि सगळं काम आटपून आता हे बघा. काल जो पसारा दिसत होता आज वैष्णवीनं बऱ्यापैकी आहे आणि वैष्णवीनं पूर्ण लावलेला आहे. इकडे प्लेटामुळे सगळ्यात जास्त गर्दा झालेला आहे घरात. आणि सोफे पण आहे आणि कॉट, हे कूलर पण आहे. खराब म्हणण्यापेक्षा चालू आहे, पण त्याचं काही काम नाही आहे. पण ते ठेवायला जागा नाही. वर महाडीवर बी सगळं पॅक झालेलं आहे. आणि इकडं व्यवस्थित वैष्णवीने कपडे बिपडे लावले आणि असा गोंधळ सुरू आहे. काल तर बरं वाटत नव्हतं इथं, कारण एवढे कपडे होते ना. तिला सुद्धा ताण आला की एवढे कपडे कुठं लावायचे, कसे लावायचे. आणि काल वैष्णवीला आणला त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. येताना आजीला पण घेऊन आलोय, कारण आजी पण तिकडे राहत नव्हते, त्याला राहायचं नव्हतं तिकडं त्याच्यामुळं. आणि त्यांच्या स्वतः आत्या पण आलेल्या आहे आणि आत्या राहणार आहे आता 2-3 दिवस. इथं आमच्या काकू आहे, काकी आहे, त्यांना भेटायला आलेल्या आहे आत्या. तर असा विषय चालू आहे. आणि वैष्णवी आली आहे काल. आई दाढीचं बरं आहे का आता? हा फरक लागायला लागली का? अरे बाबा तुला त्यांनी बोलायचं नाही सांगितलं, थुकायचं नाही सांगितलं, तू जोरात वरडायला लागली, जोरात बोलायला लागली. जरा आराम करते, दाढीचं काम आहे ते सगळ्या शरीराला त्रास देईल तुला. आपण त्रास नाही होण्यासाठी दाढी काढल्या आणि शेवटी तिचे प्रॉब्लेम व्हायचा ते व्हायलाच. आणि थंड ते खायला सांगितलं होतं तर मी इथून गावातून 5 कोण आणले तिच्यासाठी आणि ते खा म्हटलं. खाण्याला बी जरासं सांभाळायचं. त्यांनी जे सांगितलं ते आराम कर थोडा. सुज नाही का आता बघ? सुज नाही पण आतून ते सांगायला नाही. आज दुख झालेलं आहे आतून. काय झालं माहिती का, तिथे दुख झालेलं आहे आतून ना, त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम व्हायला लागले. आणि तिला सांगितलेलं आहे थंड जेवढं खाता येईल तेवढं खा. पण गावाकडे काय आईस्क्रीम शिवाय कोणशिवाय दुसरं काहीच नाही भेटत. कारण ज्यूस आहे ते समजा थंड असलं ना थोडं वेगवेगळं जरा बरं वाटत. पण मग मी रात्री आणले. काल दिवसभर ते मी घरी नव्हतो तर काहीच आणलं नाही. आणि मी रात्री आणले बघा. कोण जेवणात काय खायला लागले? आणि शेंगदाण्याचं आईचं चालू तिकडे जेवण. माझं जेवण आत्ताच झालेलं आहे. आणि वैष्णवी पण तिकडे धुलत होत होती. ती नाही आली काय? तर याच्यामुळेच वैष्णवीला आपण घेऊन आलो लवकर. आणि तिला 8-10 दिवस पण झालेले होते. आणि इकडे यांचे जेवण आहे आत्याचे बघा. इकडं आत्या आई जेवण चालू आहे. आणि इकडे खाली आजी. सानी कुठे गेली आई? तर तुम्हाला दाखवायचं आहे ना, तुम्ही आमची दिदी एवढी बडबड करायला लागली आणि तिला झालेली सर्दी, तरी पण काही थांबायचं नाव घेत नाही गेली. चला तिला बघू आपण. काय यार ते पाण्याचं बी. दिदी आजीला काय बोलली तू? कोणी सांडलं? हे आजी ना, तिथं पाणी सांडलं. तू सांडलं का? तू सांडलं? आजी कुठे गेल्या होत्या ग? ए पम्या, आणि ऐक ना, अरे ए दीदी आजी कुठे गेल्या होत्या सांग ना. तू आली जाऊन आत्ताच? पळायला गेली बाहेर. प्रांजलन ते आलेलं आहे. आजी इकडे जेवायला बसल्या. तू माणसाने इकडे का बसल्या? हे इथं सगळं आहे ना, याचं सगळं पाणी इथं खाली येतं यार. ए काय करते का? आजीचा ताट उचलून आणि इकडे चल. द्या म्हणा, मी नेऊन ठेवते. आजी म्हणते का सांडशील?
या इकडं. तुझं जेवण झालं का आई सोबत? हा टाक तिथे, चल पाण्यावर टाक. चल तिकडं गेली तर लय हुशार झाली बाई तू. हे इकडं टाक ना, ते तिकडं नाही टाकलं. नुसती बडबड आणि सर्दीनं बोलता येई ना. अरे यार इथं खूप पाणी. हा वाप हो नाही, मोसंबी नाही खायची. शेंबुड्याला तुला सर्दी झाली, तशीच करती ती. नवी नवी घेतली का आईनं तुझ्यासाठी. मम्मी कुठं गेली तुझी? कुठं गेली? हे कोणाच्या घरी आली का तू? बापरे शेंबूड. बस जेवायला. नीता आत्याच्या घरी गेलती का तू? तिकडचा व्हिडिओ बघितलास. तिथं थांब थांब म्हणे तर नाही म्हणे, मला घरी जायचंय. कोणाच्या घरी आली तू? आजी कुठे गेल्या होत्या आपल्या? सांडू दे ना मग, आपल्याच आजी सांडू दे पाणी. त्या साईड नाही चावूच नका. आणि असं बी तुला तिकडून चावता येणार नाही. आईच्या सगळ्या दाढी खराब झाल्या, सगळ्या दाढी काढून टाकल्या. त्याच्यामुळे आईला आता सगळा प्रॉब्लेम आहे. आणि नवीन दाढी डॉक्टर म्हणजे बसवता येत नाही करे. काय म्हणे डॉक्टर? त्याचा काहीच उपयोग होणार नाही म्हणे, कारण पूर्ण दात काढल्यावर बसवता येत असतं हे सगळं. आता तुला तसंच ऍडजस्ट करावं लागणार. दीदी तू बमणी आत्याची इथं काय काय केलं पिल्या? चॉकलेट खाल्ले डबल, लॉलीपॉप, किंडर जॉय, ऍपल. बाबा काय आणत होते तुला? वैष्णवीला नाही जेवायचं कर. ए दीदी हात नको घालू तोंडात. जायचं का बाबना आत्याकडे? गावाजवळ आली की बाबना आत्याकडे जायचं म्हणलं. त्या आजीला नाही यायचं, त्या आजीला आवडत नाही तिकडं. तूच जा एकटी. आपल्या आजीला नेती का? आजीला घरी ठेवायचं आपल्या. मग त्यांना जेवायला कोण दे? जेवायला कोण दे? आई दे. देत नाही म्हणते ती. कोण जायचं मग आपल्याला? मम्मीला हे बघा अशी बडबड करायला लागली. आई सकाळपासून किती बडबड करते रे. सकाळी व्हिडिओ घ्यायचा मला, अकरा आमच्या बस स्टँडवर काम आलं थोडं, त्याच्यामुळे मी गेलो. नाही सकाळची बडबड पाहिली ना सगळ्या हैराण. हे ड्रेस कोणी आणला पिल्या तुला? पिल्या ड्रेस कोणी आणला ग? अरे खाल्लाय ती ना आता माझ्यासोबत. वैष्णवी तुला बोलव जेवायला, बोलव तिला. इकडं तिचं चालू आहे. ए वैष्णवी किती होता पसारा इथं आली तवा? अरे आली तवा किती पसारा होता घरात? भरपूर पसारा होता. आणि तिकडून आणला तर आईनं नानाने आई किती खोलला, सगळंच खोलला होता तुम्ही. ते माझे कपडेच लेच यार, त्याला काहीतरी आणावंच लागणार आहे आता माझे कपडे बी. अरे पण जागा तर पाहिजे ना रे बाबा ठेवायला. बरं तू तिकडे गेले तर तब्येतीत काय फरक पडला का? तिकडे गेली तिच्या तब्येतीत पूर्ण फरक पडलाय. सर्दी सुद्धा गायब झाली. 3-4 वर्ष होती सर्दी. हे असे रिकामे प्रॉब्लेम होत असतात गावाकडं.
भरपूर असे प्रॉब्लेम आहे. आता ते कसं आहे, मी तर ते अंधश्रद्धा समजतो, पण यांचं चालू आहे. पण वैष्णवीला वैयक्तिक तिचा स्वतःचा तिला अनुभव आलाय, नाही का वैष्णवी? अनुभव आला का तुला? ओके. आता काहीच प्रॉब्लेम नाही इथं, सर्दी खोकला काहीच नाही. कारण तुम्हाला मी व्हिडिओ सांगितलं होतं तिची तब्येत बी आता सुधरल. आणि विशेष म्हणजे काय माहिती का, की तिला छाती अशी दाबल्यासारखी व्हायची, श्वास घेता येत नव्हता, नाही का? काय काय प्रॉब्लेम होत होता तुला? रात्रीचा श्वास झोप नव्हती रात्रभर तिला झोप येत नव्हती, 8-10 दिवस राहिली, पण तेवढं ओके. कारण मी काय केलं माहिती का, हॉस्पिटलमध्ये गेलो, टेस्ट हे केल्या, पण थोडी ॲलर्जी सांगितलीच होती तिथं पण मग म्हटलं आता इकडे जालन्यालाच दाखवा. पण ती म्हणे जायचं आहे तिकडं, तर त्याच्यासाठी तिला पाठवलं. तर 10-12 दिवसात तिकडं तिला एकदम मस्त असा फरक पडला. ए दिदे मामाची तर गेली होती तू? डबल जायचं? आमच्या घरी नाही राहायचं? जायचं? मम्मीला इथं ठेवा. तर कालीची दवदव झाली, परेशानी झाली, पण काही आता काही वाटत नाही ना, थकवा बिकवा असं काहीच नाही ना. सगळ्या गोष्टी आता तिच्या ओके झालेल्या. नाही तर पहिले तिला म्हणजे जरा पण जमत नव्हतं. हा का? एक टॉनिकची बाटली दिली आणि बाकी सगळ्या औषध गोळ्या दिलेल्या आहे. आणि दीदीला पण थोडं ते आम्हाला ते हे होऊ लागलं, इन्फेक्शन झाल्यासारखं होतं. इथं ॲलर्जी कशाची काय माहीत नाही, पण सगळ्या अंगाला खाज येत होती सगळ्यांच्या, त्या गादीनं याच्यामुळं धुळीनं येणं त्यानं. तर आता सगळे बऱ्यापैकी ओके झाले. दीदीसुद्धा परेशान होती, आई पण ओके झाली. आता आज उद्या काय करा माहिती काय, आता उद्या पित्र आहे ना, तर ते करून टाकू आणि नंतर सगळी साफसफाई करून घेऊ घराची. हां पहा त्यांचे हात धुवून, त्यांचं जेवण राहिलं ना ग. हे बघा अशी कुटाने ले 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 पडली तिथे. तू कशाला ग एवढी कुटाने? पडली? हे ड्रेस कोणी घेतला तुला? हे ड्रेस कोणी घेतला? कोणी घेतला? बाबा ना? ही न घेतला ना? ही न घेतला ना? ही कोण आहे? ही कोण आहे? ह्या कोण आहे? जुच्ची आजी नाही, आजी आहे त्या फक्त. हा दुधची आजी कोण म्हणती? त्या आजी आहे गोलू दादाची आजी, गोलू दादाची आजी. हा देवेनी दीदीची आजी, दीपा दीदीची आजी. हा आपण यांच्या घरी गेलो होतो ना, आपण कुठं गेलो होतो? यांच्या घरी. यांच्या घरी काय काय खाल्लं? आजीच्या घरी गेलतो ना आपण. दुधू चहा पिला? चोट लक्ष दे तिच्या, तू बस ना जेवायला. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आजचा घरचा व्हिडिओ आहे, तसं आहे थोडा पसारा पण काय करणार, आता आटपाय लागल्या. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि वैष्णवीकडे पाहून वैयक्तिक काय वाटतं, ती फ्रेश झाली की नाही हे सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा. हा तिला वाटायला फ्रेश झाली आहे, व्हिडिओ बी चांगली बोलायली. तर चला, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. इकडे बघ, बाय बाय.